नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या 1च्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कागदरहित आणि डिजिटल करण्याच्या प्रक्रियेतल्या पहिल्या टप्प्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. दिल्लीमध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाची एकात्मिक खटले व्यवस्थापन प्रणाली न्यायालयाच्या संकेतस्थळाशी जोडून या प्रक्रियेचा शुभारंभ केला. या प्रणालीमुळे न्यायालयाच्या कामकाजाची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. जग आणि देश बदलत असून तंत्रज्ञानाची शक्ती अद्भुत आहे असं मत व्यक्त करत ई गव्हर्नन्स हा सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केलं. या कार्यक्रमाला भारताचे सरन्यायाधीश जे.एस. खेहर, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे अन्य न्यायमूर्ती उपस्थित होते. ही प्रणाली सर्व 24 उच्च न्यायालयांमध्ये तसंच कनिष्ठ न्यायालयांमध्येही सुरू करण्याची आपली इच्छा असल्याचं सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना सांगितलं. आज बुद्ध पौर्णिमा आहे. यानिमित्त देशात विविध बौद्ध मंदिरांमध्ये विशेष पूजा करण्यात येत आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती मोहम्मद हामिद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ उद्यापासून तिहेरी तलाक प्रकरणाची सुनावणी सुरू करणार आहे. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या उद्यापासून सुरू होत असून सुट्टीकालीन पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. व्हॉट्सअप या माध्यमावर दाखल झालेल्या लोकांच्या खासगीपणाचं हनन करत असल्याबद्दलच्या याचिकेवरही येत्या 15 तारखेपासून सुट्टीकालीन घटनापीठासमोर सुनावणी सुरू होणार आहे. आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप करणारे या पक्षाचे माजी सदस्य आणि दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आपल्या दिल्लीतल्या शासकीय निवासस्थानावर आज सकाळपासून उपोषणाला सुरुवात केली. आप पक्षाच्या नेत्यांच्या परदेश दौऱ्यांची माहिती सार्वजनिक व्हावी या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान पक्षाला मिळालेल्या देणग्यांच्या रकमांवरचा कर हेतुपूर्वक चुकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि पक्षाच्या आर्थिक बाबींच्या योग्य पद्धतीनं नोंदी न ठेवल्याबद्दल आयकर विभागानं आम आदमी पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अरविंद केजरीवाल आणि अन्य 3 आप नेत्यांना ही नोटीस मिळाली असून या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत यावर उत्तर द्यावं असा आदेश आयकर विभागानं दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन पवार यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. कळवण मतदारसंघातून 9 वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या पवार यांनी आदिवासी भागात अनेक लोकोपयोगी कामं केली होती. आदिवासी विकास खात्याचं मंत्रिपद सांभाळताना त्यांनी अनेक उपयुक्त योजना अंमलात आणल्या होत्या. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत असलेली प्रति थेंब अधिक पीक ही सूक्ष्म सिंचन योजना राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. सूक्ष्म सिंचन संच बसवण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यासाठी ई ठिबक आज्ञावली या महिन्याच्या 1 तारखेपासून सुरू करण्यात आली असून या वर्षीच्या 31 डिसेंबरपर्यंत यासाठी अर्ज करता येतील. या योजनेच्या माध्यमातून अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संचासाठी 55% आणि इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान देण्यात येईल. सोलापूर शहराला सध्या 4 दिवसात एकदा पाणी पुरवठा होत असून ही पाणी टंचाई कमी करण्यासाठी उजनी धरणातून कालपासून 9,000 क्युसेक या दरानं औज बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून सोडलेलं पाणी औज बंधाऱ्यातून पोहोचून शहराला मिळेपर्यंत अजून 10 ते 12 दिवस लागणार असून तोपर्यंत सोलापूरला 4 दिवसांआडच पाणी पुरवठा होईल असं महापालिकेनं सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव मनमाड रस्त्यावर आज पहाटे 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही ट्रकच्या चालकांचा मृत्यू झाला. आज पहाटे 5 वाजता हा अपघात घडला. या अपघातानंतर मालेगाव मनमाड रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 5:25 वाजून